नमस्कार. आज आपण पाहणार आहोत दत्त जयंतीनिमित्त दत्त जन्मांची कथा. अत्रि मुनीची पत्नी अनुसया ही अत्यंत पतिव्रता व साध्वी स्त्री होती. ती आश्रमात पतीच्या सानिध्यात राहून पतीची उत्तम प्रकारची सेवा करायची. तसेच आश्रमात येणाऱ्या जाणाऱ्याला प्रत्येक अतिथींचे पाहुण्यांचे मोठ्या प्रेमाने व आदराने स्वागत करायची. वेळे अवेळी आलेला पाहुणा अनुसयेच्या आश्रमातून कधीही उपाशीपोटी गेला नाही किंवा रिकामा हाताने देखील गेला नाही. तिचा हा आचार पाहून प्रत्यक्ष सूर्यसुद्धा तिला भिवून वागे. अग्नी तिच्या पुढे शीतल होई, पवन तिच्या पुढे नम्र होई. तिच्या शापाच्या भयाने सारी पंचमहाभूते तिच्या पुढे थरथर कापत असे. एवढा तिच्या पतिव्रताचा प्रभाव होता. पतीबद्दल तिच्याठायी असलेली अनन्य भक्ती व निष्ठा, लोकांबद्दल असलेला आत्यंतिक आदर यामुळे तिचे नाव साध्वी व प्रतिव्रता स्त्री म्हणून सर्वतोमुखी झाले होते. ही वार्ता अर्थात नारद मुनींच्या सुद्धा कानांवर गेल्याशिवाय राहिली नाही. नारदांचे नावच मुळी कळीचा नारद. तेव्हा ही वार्ता त्यांनी वैकुंठाला जाऊन लक्ष्मीला सांगितली. पार्वतीपुढे अनुसूयेच्या पतिव्रतांचे गुणगान गायले. सावित्रीपुढे तिच्या आदरातिथ्याविषयी उद्गार काढले. तेव्हा साहजिकच त्यांना या अनुसूयेबद्दल मत्सर व राग वाटू लागला. ही अनुसूया यंकीच मानव व आपणवी देवी. तेव्हा या अनुसूयेचे वर्चस्व आपणावर उपयोगी नाही, तेव्हा हिचे सत्वहरण करावे असा त्यांच्या मनात विचार आला आणि हा विचार त्यांनी आपापल्या पतींजवळ बोलून दाखवला. तेव्हा ब्रह्मा, विष्णू, महेश क्रोधाने संतप्त झाल्या आणि म्हणाल्या, ती पतिव्रता कशी आहे ते आम्ही पाहतो व तिचा व्रतभंग आम्ही जरूर करतो. अशी प्रतिज्ञा करून ते तिघे मिळून मृत्यूलोकात आले. या तिघांनी ब्राह्मणांची रूपे घेतली. शुभ्र धोतर, अंगावर रेशमी उपरणे, यज्ञोपवीत आणि हातात कमंडलू अशा थाटात ते तिघे अत्रि मुनींच्या आश्रमात आले. भर दुपारची वेळ होती. ऊन मी म्हणत होते. अशा वेळी आपल्या आश्रमात आलेले ब्राह्मण अतिथी पाहून अनुसूयेने त्यांना मोठ्या आदराने बसावयास आसन दिले. त्यांचे चरण धुतले व भक्तिभावाने त्यांचे पूजन केले. त्यांना पाटावर बसून जेवण वाढले. पण तिला अतिथी म्हणाले, आम्ही लांबून आलो असून तुझे सुंदर स्वरूप पाहून आम्हास इच्छा झाली आहे की तू नग्न होऊन आम्हास अन्न वाढावे. आसनी बैसती सत्वर, म्हणती क्षुधा लागली फार. नग्न होऊनी निर्धार, इच्छा भोजन देईजे. हे वचन ऐकताच अनुसूया चिंतन करीत मनात म्हणाली, हे कोणी कार्णिक पुरुष माझे सत्व पाहण्याकरता आले असावेत. यांस जर विनमुख पाठवले तर माझ्या सत्वाची हानी होईल. माझे मन निर्मळ आहे. शिवाय माझ्या पतीचे तपसामर्थ्य माझ्या मागे आहे असे मनात आणून सती म्हणाली, थांबा, तुमच्या इच्छाप्रमाणेच करते. एवढे बोलून अनुसूया तात्काळ घरात गेली. त्यावेळी तिचे पती देवाजवळ ध्यानस्थ बसले होते. त्यांस ही सारी कथा तिने सांगितली. तेव्हा मुनींनी अंतर्ज्ञानाने हे सारे ओळखले व आपल्या पत्नीस एका पंचपात्रात गंगोदक देऊन म्हणाले, हे गंगोदक त्या अतिथींच्या अंगावर उडव व त्यांना इच्छा भोजन दे. हे जाणोनिया मानसी, तीर्थगंडी देई कांतेसी. गंगा प्रोक्षोनी तिघांसी, भोजन देई जानपा. तेव्हा पतीच्या आज्ञाप्रमाणे ती तीर्थाची पंचपात्री हाती घेऊन अनुसूया आश्रमाबाहेर आली. हातातील गंगोदक त्या तिघांवर उडवले. मग काय, त्या गंगोदकाचा स्पर्श होताच ते तिघे अतिथी तत्काळ बालक झाले. लहान बालक, अगदी लहान बालक. ती 3 गोजिरी बालके पायांजवळ लोळू लागली. तेव्हा अनुसूयेने तात्काळ त्यांना उचलून कडेवर घेतले आणि त्या अतिथींच्या इच्छेप्रमाणे
परिधान केले. कंकोसहित परिधान फोडून ठेवी न लागता क्षण. नग्न होऊन या जाण बाळांजवळी बळी सतसे. बाळे घेऊन मांडेवरी स्तन लावी जेव्हा सुंदरी. पाहणा फुटला ते अवसरी देखोनी सती आनंदे. अशा तऱ्हेने गंगोदक उडवल्यानंतर त्या तिघा अतिथींची बालके झाली. ती बालके रडू लागली तेव्हा त्यांना भूक लागली असेल असे समजून अनुसूयेने त्यांना स्तनपान करविले. त्यांची क्षुधा निवारण केली व त्यांना पाळण्यात घालून झोपवले. असे या पतिव्रतांचे फळ आहे. अशी कित्येक युगे लोटली पण ही तिन्ही बालके मात्र आहे त्याच स्वरूपात राहिली. असे होता होता एकदा नारद मुनींची स्वारी अत्रि मुनींच्या आश्रमात आली. मुनींनी त्यांचे आदराने स्वागत करून बसावयास आसन दिले. तेव्हा त्याच ठिकाणी ती तीन बालके ब्रह्मा विष्णू महेश रांगत खेळत असताना नारदांनी पाहिली. नारदांनी त्या बालकांना तात्काळ ओळखले पण तेथे ते काहीच बोलले नाहीत. अत्रि मुनींचा निरोप घेऊन स्वर्गलोकी आले व ही गोष्ट त्यांनी लक्ष्मी पार्वती सावित्री यांना सांगितली. तेव्हा त्या फार चिंताग्रस्त झाल्या. ऐसे सांगताम ब्रह्मपुत्र तिघी मिळाल्या एकत्र. जोडून या पाणी पात्र नारदासी विचारिती. तेव्हा त्या तिघींनी नारदाला हात जोडून अशी विनंती केली की हे मुनिवर, आम्हा त्या अत्रि मुनींच्या आश्रमात घेऊन चल, म्हणजे आम्ही आपापली पती परत शोधून घेऊन येऊ. तेव्हा नारदांनी त्यांना तो अत्रि मुनींचा आश्रम दाखविला. इकडे त्या तिघी त्या अनुसूयेकडे गेल्या. तिची त्यांना करुणा भावूक झालेली सारी कथा निवेदन केली व अनुसूयेची क्षमा देखील मागितली. तेव्हा त्या अनुसूयेस दया येऊन तिने हा वृत्तांत आपल्या पतीस सांगितला. तेव्हा अत्रि मुनींनी फिरून गंगोदक देऊन ते त्या बालकांना शिंपडण्यास सांगितले. तेव्हा हातात तीर्थाची पंचपात्री घेऊन अनुसूया बाहेर पडली. त्या बालकांवर गंगोदक शिंपडले. तेव्हा ती बालके पूर्वत देवस्वरूप झाली. ब्रह्मा विष्णू महेश इतक्यात मुनी बाहेर आले. त्यांनी देवांना साष्टांग नमस्कार घातला. त्यावेळी विष्णू शंकर ब्रह्मदेव प्रसन्न झाले व म्हणाले, हे अनुसये, आम्ही तुझर प्रसन्न झालो आहोत. इच्छित वर माग. तेव्हा अनुसूयेने तिघे बालक ब्रह्मा विष्णू महेश माझ्या घरी तीन मूर्ती एकरूप होऊन पुत्राप्रमाणे राहू देत असा वर मागितला. तेव्हा तथास्तु असे म्हणून देव अंतर्धान पावले आणि मानसा माझी मार्गेश्वर उत्तम महिना प्रिय कर. तीर्था माझी तिथी थोर. चतुर्दशी शुद्ध पै वार बुधवार कृत्तिका नक्षत्र. ते दिनी ब्रह्मा विष्णू त्रिनेत्र तिघे मिळोनी एकत्र. शुद्ध सत्व निवडिले त्रैमूर्तीचे सत्व मिळवून. मूर्ती केली असे निर्माण ठेवी ते झाले ज्ञानविधान. दत्तात्रेय अवधूत. अशा तऱ्हेने मार्गशीर्ष शुक्ल चतुर्थीच्या दिवशी दत्तात्रेयांचा जन्म झाला. 3 शिरे 6 हात आणि तेजस्वी अंगांतिकांची ते बालक पाहून सती अनुसूयेला अत्यानंद झाला. ती पतिव्रता स्त्री खरोखर धन्य होय. तेव्हापासून आजतागायत मार्गशीर्ष शुक्ल पौर्णिमेला प्रदोषकाली दत्ताच्या देवालयात दत्त जयंतीचा उत्सव साजरा केला जातो. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय धोनी. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. हरि ओम. शांती शांती शांती.